हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सध्या मी आहे कोकणात आणि आता आम्ही आलो आहोत काचेचा पूल, ज्याची बरीच चर्चा होती या पुलाविषयी जेव्हापासून त्याचं उद्घाटन झालं आहे. सो आम्ही देखील ठरवलेलं की आपण जेव्हा कोकणात पुन्हा येऊ म्हणजे गावी येऊ तेव्हा या पुलाला नक्कीच भेट देऊ. सो वैभववाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे आणि शेरपे गावात आहे. तर आता आपण जाऊया पुलाकडे. इथे पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे आणि मला वाटतं स्टॉल्स वगैरे काही दिसत नाही आहे आणि गर्दी पण नाही आहे कारण आम्ही मधल्या दिवशी आलेलो आहोत. सो चला आता जाऊया काचेच्या पुलाकडे, बघूया कसं आहे काय आहे वगैरे. आणि थंडी खूप छान कोकणात पडली, एकदम असं थंडगार वाटतंय रात्रीचं वगैरे. सो इथे त्यांनी बोर्ड लावला आहे काचेच्या पुलाकडे जायचा. सो जाऊया बघूया कसं आहे काय आहे. फोटोशूटसाठी मला वाटतं चांगला ऑप्शन आहे हा. सो लेट्स सी कसं आहे. तर इथे त्यांना काही गाईडलाईन्स दिल्या, तर मला वाटतं की सगळ्यांनी या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. एका वेळी पुलावर फक्त 25 लोकांची क्षमता आहे. सो बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण फॉलो केल्या पाहिजे. सगळ्यांनाच फोटो आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे. सो आपण थोड्या ग्रुपने जाऊन एन्जॉय करू शकतो. अशा पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी आणि 15 मिनटंच थांबायचं आहे पुलावर, सो दॅट बाकीच्यांना देखील. आणि इथे काही स्टॉल्स आहेत. सो येताना बघू वडापाव वगैरे काहीतरी खायला, कारण आम्ही सकाळी निघालो आहोत आणि चहा पोहे घेऊन निघालो. बट स्टील छान धबधबा आहे इथे आणि असं स्टेप खाली उतरायचं. मला वाटतं पावसात खूप छान वाटत असेल कारण पाणी बऱ्यापैकी भरलेलं असेल. आता पाणी थोडं कमी आहे पण टेक द एक्सपिरियन्स. सो तुम्ही जर येत असाल तर पावसात या, म्हणजे जून टू सप्टेंबर ऑक्टोबर वगैरे. आता आम्ही आलो आहोत ते डिसेंबरमध्ये आहे. सो आता स्टेप्स खाली उतरायला आणि खूप छान इंटिरियर केलं आहे. हे असं जंगल टाईप थीम केलेली आहे. सो चांगलं वाटतं. हे स्टोनवरती पण ना चांगलं असं आर्ट केलं आहे. बदक हे बेडूक केलं आहे, बदक नाही. मला असं वाटतं की संध्याकाळच्या वेळी हा सुरू असेल की नाही मी एकदा चेक करते आणि डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता आपण एकदा करत आहोत काचेच्या पुलावर. इथे छान बटरफ्लाय केलं आहे फोटोशूटसाठी वगैरे. सो महाराष्ट्रामधला मला वाटतं हा पहिलाच आहे, इफ आय एम नॉट रॉंग. तर आता आपण आहोत या ब्रिजवर. सगळी फॅमिली आले, ते पुढे गेलेत. तर एकेकाला भेटवते आणि एकेकाचा एक्सपिरियन्स विचारूया की त्यांना कसा वाटला हा. मेस्मरायझिंग व्ह्यू म्हणतो ना तसं आहे. चारी साईडला पूर्ण हिरवी झाडी आहे आणि मस्त असा धबधबा आहे, बगळे आहेत, पक्ष्यांचा आवाज येतोय. म्हणजे असं खूप बरं वाटतं ना, एकदम असं मेडिटेशन सारखं वाटतं. चारी साईडला पूर्ण शांतता आहे एकदम. म्हणजे आम्ही मधल्या दिवसाला पण काहीच गर्दी नाही. मला वाटतं वीकेंड्सला ना भरपूर गर्दी वगैरे कसली दरवळ नाही, काही नाही इथे कसली, म्हणजे असं हे नाही, चांगलं वाटतं. आवाज बिवाज नाही कसला, एकदम शांत आहे एकदम. भरपूर फोटोज काढून घेतो लगेच. छान आहे हा ब्रिज. तर मला वाटतं पावसाळ्यात जास्त छान वाटेल आणि थोडा अजून मेंटेन केला पाहिजे. तर बाकीच्यांना विचारूया कसं वाटलं. आम्ही फोटोज तर भरपूर काढलेत. सो बघूया बाकीच्यांना कसं वाटलं. बाकीचे पूर्ण एकदम सगळे एकत्र उभे आहेत. कसं वाटलं? खूप छान वाटलं. हा धबधबा पावसाळ्यामध्ये खूप चांगला बघण्यासाठी आहे आणि इथे सुंदर फोटो काढायला पण चांगले आहे आणि इकडे अवश्य यावे आणि सगळ्यांनी याची हौस मजा करून घ्यावी आणि पावसामध्ये अतिउत्तम आहे, एकदम खूप छान आहे. नापणे हा धबधबा खूप छान आहे. सर्वात पहिलेच आलो आहोत आम्ही इथे नापणे धबधब्यावर. देवगड फॅमिली सकट घेऊन आलेलो आहोत. एकदम छान आहे. आता आम्ही मित्रमंडळी गटारीच्या वेळेला येऊ. धन्यवाद. मजा आली खूप. काचेचा ब्रिज बघण्यासारखं आहे. एक नंबर मस्ट विजिट. फुल भारी. छान आहे ब्रिज, खूप बघण्यासारखं आहे. फक्त थोडं मेंटेन ठेवण्याची जास्ती गरज आहे. म्हणजे कचरा वगैरे कृपया करून टाकू नका कारण ते खूप म्हणजे बरोबर नाही दिसत आहे ॲक्च्युली. बाकी खूप छान आहे पण बघण्यासारखं एकदम.
ओवीला फार आवडलाय ब्रिज पण. ओवी इकडे बघ. हे